शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आपण आलो एक बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये. सगळ्यात मोठा बाजार भरत असतो शेळ्यांचा आणि गोबी मार्केटसाठी खामगाव जास्त प्रसिद्ध फेमस आहे. तर आपण आज शेगावला आलो, त्याच्यानंतर खामगाव जवळचे 10-15 किलोमीटर तर आलो. बघा, आजचा खामगावचा बाजार बघू आपण, काय रेटच्या शेळ्या आणि कोणकोणत्या शेळ्या या बाजारात येत असतात. खूप मोठा बाजार भरलेला आहे. तर गावरान, उस्मानाबादी किंवा काठेवाडी, अजून सोजत, कोटा, भरपूर लहान मोठ्या शेळ्या बोकड आलेले मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलाच तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. लाईक केल्यानं यूट्यूब व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि लोकांना त्याचा फायदा होईल. आणि जे जवळचे बुलढाणा जिल्ह्यातले जे आपले सबस्क्रायबर वर्ग आहे किंवा शेळीपालक येतात, नक्कीच त्यांना या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो मित्रांनो. कारण खामगावचा बाजार शक्यतो कोणी व्हिडिओ बनवत नाही, आपण आज बनवतोय. तर आलो तर लाईव्ह सौदे किंवा काय रेटचे ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूयात. आता काय रेटचे आता शेळ्या बघू आपण पहिले काय रेटचे आहेत, कारण इथं पूर्ण आता गावरान किंवा बिटल कोणत्या शेळ्या काय मी तर विचारून घेऊ. जाऊ द्या कोणकोणत्या शेळ्या आहे कोणकोणत्या नाही. तर बघू आता, गावरान आहे, काही मोठ्या मापाच्या शेळ्या आहे, लहान मोठ्या, अजून भरपूर शेळ्या आलेल्या आहेत बघा बाजारात. गेलो आज बाजारात देखू. तर बघा, शेळ्या क्वालिटी एक नंबर क्वालिटी शेळ्या, लहान मोठ्या बघा. बिटलमधून क्रॉस बिटल, अजून चला बघू अजून. तर काय रेटचे भाई? बघा वीडियो यूट्यूब पे लोगों को दिखना चाहिए खामगाव का बाजार कितना बड़ा है, आएंगे लोग इधर. हाँ है की नाही. काय करायचे भाई? पुढे गेले मालक. तर आता बघू आहे की नाही, काय कसे आता. चला, अजून आत्ताशी बाजार सुरू झाला मित्रांनो, तर ते थोडी कामात आहे. तर चला बघू काय करायचे भाई या शेळ्या. हा, अरे लाजू नको यार. काय रेट आहे? हां 15,000 लास्ट काय देत का लाजाचं एवढं? हो का, अच्छा. कुठले आहे तुम्ही? हां दाताळा. कुठं आलं ते? मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणाचे का? ओके. तर इकडं बघा या शेळ्या, अजून गावरान ही कोणती? हां कोणती शेळी आहे? कोणती नसलं की गावरान आहे का? काय रेट की? काय रेट की? हां 18,000 हो गया. अच्छा, मस्त शेळी, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे. तर इकडं बघा मित्रांनो, अजून चलो दिखाएंगे थोडा बाजार. इकडं पिल्ल बघा मित्रांनो, पिल्ल आलेले तर बाजारात. पिल्ल बोकड लहान मोठे, अजून इकडं बोकड बाकी ते मोठमोठाले. हे बाकी बोकड बोलतो क्वालिटी आहे की नाही. कोणाचे बाबा हे? तुमच्याचे का? मारण शिंक काय करायचे ते? काय करायचे? कापून खायचे. पण मग एकच असं ना नाही आपल्याला. तर बघा इकडे पिल्ले काय करायचे भाई? बकऱ्या. चलो भैया, नमस्कार भैया. काय करायचे शेळ्या? कोणाचे? त्याचेच आहे का? इकडे पिल्ले. चला इकडे सौदा बघ. बोल कशी घेता? 2500ला नाही भेटत एवढे बोकडे. 2500ला नाही भेटत. हे बोकड्याची किंमत तरी अंदाज 6-6.5 पर्यंत बसते. बाजार फिरतो मी सगळे यूट्यूबवर, त्याच्यावर व्हिडिओ बाजार फिरतो आम्हाला. आमच्याकडचे काही आले नाही वाटतं आज. बघा पिल्ले. नाही इकले ते. इकले
तर इकडे बघा शिरोईमधून शेळी बघा, इकडं मोठ्या मापात शेळी. बाजार खूप मोठा भरलेला आहे बघा मित्रांनो. पूर्ण बाजार बघू आता काय काय रेटचे. चला इकडं गावरान शेळ्या जास्त येईल, गावरान शेळ्या जास्त आहे. अजून कोटा सोज ते पण बघू. ट्राय डोंट ट्राय. तर इकडं पाय बोकड बोकड मस्त आहे. काय रेटचे दादा? याचे 22,000 सांगले. 22,000 सांगायचे का? हो का? कुठले आपण? मलकापूर बुलढाणा जिल्हा. हो का? मस्त आहे बोकड. दादा तुमचे एवढे हे शेळ्या आहे का? व्हिडिओ बनवतो यूट्यूबवर? हां. काय काय रेटचे आहे? 15,000 सांगले. हे का? हो का? शेळ्या बोकड दोन्ही बी आहे ना? 12 देऊन टाकू सगळे. हो का? बरं तुम्ही मलकापूरचे का? हो का? सिल्लोड तालुक्याचे तिकडचे नाही आहेत का इकडं? बघा मी तर पिल्ले इकडं, लहान पिल्ले. हे बाबाकडे पिल्ले इकडं, हे मस्त पिल्ले. काय रेटचे बा पिल्ले? कसे दिले पिल्ले? 5,000. हो का? सर सगळे घेतले तर कमी जास्त होईल. हो का? 2-2 अडीच महिन्याचे ते? 2-2 अडीच महिन्याचे. 3 महिन्याचे. मस्त आहे गावराने निरोगी पूर्ण. बघा मित्रांनो पिल्ले. खामगाव तालुक्याला ज्यांना बुलढाणा जिल्हा जवळ पडत असेल त्यांनी नक्कीच खामगाव बाजारला येऊन खरेदी करू शकता आणि पाहू शकता मित्रांनो बाजार. इकडं क्वालिटी, इकडं बघा शेळ्या. अजून खूप मोठं पटांगण डायरेक्ट नाथखुळा आहे. इकडे काठेवाडी शेळ्या म्हाताऱ्या. इकडं बघा शेळ्या. बाजार क्वालिटी एक नंबर. अजून बाजार मित्रांनो आपल्याला अजून मेन बाजारात घुसायचं आहे. आता इकडून आपण बाहेरून आलो फक्त एक राऊंड. तुम्हाला शेळ्या फक्त दाखवतोय बघा. पिल्ले काय रेटचे काय नाही ते बघू आपण. कोणाच्या आहे शेळ्या? द्यायच्या आहे का? हो का? काय दिल्या? काय दिलं बाबा शेळ्या? काय रेटच्या शेळ्या? कोणत्या शेळ्या पाहिजे तुला? व्हिडिओ बनवलं युट्यूबवर. कोणत्या आता लोक येतील ना. ते तुम्ही त्याला सांगा, ते कोणा सांगा हा. कॉन्टॅक्ट करतील. हा. काय रेटच्या तुमच्या बकऱ्या? युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे. तुमच्याकडे बकऱ्या असतात की नेहमी. हा. तुम्ही मोबाईल नंबर सांगा. हा. सांगा ते काय रेटच्या बकऱ्या या पिल्ले? तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील डायरेक्ट. हो का? 2-2 बच्चे रे. 2-2 बच्चावाले आहे का सगळ्या? पिल्ले मस्त एकदम टवटवीत आहे. स्टॉक भेटून जाईल. हो का? हा. बरं मोबाईल नंबर सांगा मग तुमचा. मोबाईल नंबर सांगा. 9604 03 72 27. ठीक आहे. कोणी युट्यूब चॅनल आहे? हां. कोणी युट्यूब चॅनलवर? उद्योग गावाकडचे सर्च करा त्याच्यावर. भरपूर बाजार आहे. वडद बाजार आहे, भराडी बाजार आहे, रेग्युलरचे बाजार आहेत त्याच्यावर. बघा मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते नक्कीच खामगाव बाजारला येऊन भेटू शकतं. बुलढाणा जिल्ह्यात ज्यांना जवळपास येते आमच्याकडचे भरपूर व्यापारी येतात. बुलढाणा, वरणगाव, फैजपूर, हां. हो का? ते इकडं हां काय इकडं गावरान शेळ्या गाबणी हो म्हटल्या काय टोटल गाबणी आहे. मस्त शेळ्या आहे. त्या तुमचं शहरात डायरेक्ट. हां हात मारा त्याच्यावर. हां टॉपची शेळी बा मित्रांनो. एक नंबर शेळ्या आहे. एक नंबर. मग दुसऱ्यांदा शेळ्या आहे मित्रांनो. तर ट्राय करा. हे इकडं शिरोई बा ओरिजिनल शिरोईच्या शेळ्या इकडं आल्या. ओरिजिनल शिरोई शेळ्या एक नंबर शेळ्या ओरिजिनल शिरोईच्या. या मोठ्या मापा शेळ्या पूर्ण बघू शकता शिरोई शेळ्या. ते या कोणाच्या आहे गावरा? ये क्या है? बोलो न तुमको हमारी कीमत तुम्हारी बकरिया का है? मैं उधर से आया तुम्हारा पता नहीं था. क्या रेट क्या है बकरिया? बोलो इधर हो ना. हाँ क्या रेट क्या है बोलो. हाँ 22,000 बोलने के इसके. इसके 2 बच्चे. हाँ ते 2 पिल्ले ना वो. 2 पिल्ले त्याच्या काय? सडी घेता पिल्ले. हे पिल्ले बाग किती सुंदर मित्रांनो. तर इकडं शिरोईच्या बकऱ्या पाहू आपण. तर शिरोई ओरिजिनल शिरोई बा तुम्हाला शिरोई ओरिजिनल शिरोईचं गुणधर्म असे असतात बा मित्रांनो. डायरेक्ट ओरिजिनल शिरोई अशी असते. काही क्रॉसिंग असतात त्यामुळं शिरोईचं मनका असा असतो लावलेला. त्यामुळं हे बा टॉप क्वालिटी शिरोई. एक नंबर शिरोई बघा मित्रांनो. इथं एक नंबर क्वालिटी. हे बघा सौदा चालू आहे शिरोई. हे
काय काय रेटचे आहे शिरोई? हा 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 काय का 30,000 शिरोई मस्त ओरिजिनल शिरोई ना या लंबालाच काही पॅकेट लंबी आहे. घोडा डायरेक्ट घोडा या पाय तोतापरीमधून आहे. नाही शिरोई तोतापरीमधून आहे. हे पिल्ले कोणाचे? पिल्ले तुमचे आहे का काका? पिल्ले तुमचे काय रेटचे? काय रेटचे आहे काका? 7,000 रुपये. 7,000 पिल्ले मस्त आहे. कमी जास्त होऊन जाते आहे की नाही? चलो कुठे गेलं याचा मालक? कुठे आहे शिरोईचा मालकच पता नाही. मस्त आहे मित्रांनो. चलो और बाजार देखेंगे. इकडं बाजार आत्ताशी तर भरलं आहे. बाजार खूप मोठा बाजार आहे. 25-30 मिनटाचा व्हिडिओ बनवून टाकू डायरेक्ट आज तर. पूर्ण गावरान बकरे इकडं. गावरान कोणाकोणाचे पिल्ले बघा. गावरान पिल्ले, गावरान बकऱ्या, गावरान पाठा. अजून काय रेटचे? भरपूर रेटचे मित्रांनो. जसं तुमची शेळी निवडाल तशी रेट आहे. जर तुम्ही 3 नंबरची क्वालिटी निवडाल तर 3 नंबरच्या क्वालिटीनुसार पैसा. टॉपची निवडाल तर टॉपचा पैसा आहे की नाही? जशी तुम्ही शेळी निवडाल तसा पैसा. क्वांटिटीने क्वालिटीला पण येतो आहे. तर काय रेटचे काय मी काय रेटचे? काय रेटचे रेट एवढा टाइम नाही बोलायला तुम्हाला. नाही ते जाईन पळून. एवढा टाईम नाही म्हणते ते. हे बाय पिल्ले इकडं असं असतं मित्रांनो. तर इकडं बा हे पा इकडं खामगाव बाजार. काय रेटचे दादा? काय रेटचे? कुठे ते? हे का हे बाई इथं गावरान मोंड्या. पूर्ण गावरान उस्मानाबादी तर नाही दिसल्या. तर अजून बाजार भरला बा. एक नंबर क्वालिटी. रेटचं कोणी सांगतं मित्रांनो? कोणी सांगत नाही. हे बा इकडं बोकड. हे बोकड इकडं मोठाच. काय झालं दादा बोकड? काय रेटचे दादा? ओ बाबा बोलायला तयार नाही. जाऊ द्या. लोक बोलतच नाही. घाबरतात लोक बोलायला. इकडं बा इकडं क्वालिटी. चलो देखेंगे बाजार. हे बा इकडं हा इकडं बाजार. तुम्हाला फक्त क्वालिटी दाखवतो मी. हे बा इकडं शिरोई उतरते मित्रांनो. एक नंबर शिरोई. चलो बघा इथं पट्ट्या बांधलेल्या मित्रांनो. काय रेटचे काय मी आता पिल्ले लोक सांगत नाही शक्यतो. काय होतंय आपल्या इकडं ओळख नाही जास्त. इकडं सौदा चालू आहे तर ऐकून घ्या. जांगोडा सौदा. पिल्ला एक नंबर पिल्ले आहे पहा मस्त. लहान पिल्ले. हा काय रेटचे आहे ते? काय रेटचे? व्हिडिओ बनवणार यूट्यूब पे. मेंढरू पाकिट मस्त मऊ मेंढरू आहे. काय रेटचे? 4,000 5,000 5,500 हो का? सौदा चालू त्यांचं चालू पहा मित्रांनो. इकडं क्वालिटी अजून कुछ नहीं. यूट्यूब पे बना रहा वीडियो. हाँ क्या रेट तुम्हारे क्या? हाँ क्या रेट क्या रेट के? हाँ का नहीं किंमत 17,000 मस्त आहे. चांगले. इकडे बघा मित्रांनो. हाँ तुम बोलो ना. कीमत नहीं बोल रहे कुछ नहीं. क्या कीमत है बोलो ना सबकी फिर. हाँ सब वो बोल रहा हमको लो. हाँ 8,000 7,000 बसून मित्रांनो पूर्ण शाळा. तर इकडे पा पट्ट्याचे पट्टे. आता काय रेटचे पाहू आपण. याच्यात शिरोई अजून कशा शाळा आहे. कोणाच्या आहे? तुमच्या आहे का? या कोणाच्या आहे? तुमचं काय झालं? व्हिडिओ शूटिंग काढलं. हा यूट्यूबला टाकतो ना. युट्यूबला टाकून आले. हा काय रेटचे आहे? कसं दिले बाबा या?
हा 18,000 हो का चांगलं आहे मोठ्या मापाचे आहे चांगलं आहे मस्त आहे कुठले आहे तुम्ही हा हो का बुलढाण्यामध्येच येतो का हो का बा मित्र इकडं बोकड पाठी अजून 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 हे बा इकडं शिरोई बच्चे अजून इकडं बकऱ्या लहान मोठ्या हे बा 10,000पासून 8,000पासून बकऱ्या मित्रांनो हे बा लहान लहान बकऱ्या अजून मोठ्या मोठ्या बकऱ्या काय होतंय बाजारात सगळी किंमत सांगत नाही त्यामुळं लफडा होतोय तर तुम्ही क्वालिटी पहा फक्त बाजारात येऊन तर इकडं मोठ्या मापात शेळ्या इकडं बाजार इकडं बा मोठाच बोकड तर बोकडे शेळ्या अरे काय कसा झाला बोकड्या काय किंमत आहे किंमत आहे 28 मस्त आहे काटणे गो इकडं हे बा मी तर इकडं गावरान जास्त आहे वाटतं इथं इकडं चलो इकडं बघू आता इकडं बा मोठा मापात शेळ्या पट्ट्याच्या पट्ट्या आहे खूप मोठा बाजार भरतो मोठा खामगाव त्यामुळं मोठा बाजार आहे बघा कारण चार पाहून विचारत असतं मी किंमत एखादा नाही सांगितलंय सांगासारखं असलं तर विचारतो त्याला किंमत नाही तर आपण विचारत नाही उगा ते चांगला नाही वाटत कोणी सांगतं कोणी नाही सांगत त्यामुळं बाई इकडे मोठ्या शेळ्या आहे सांगासारखं असलं तर नक्कीच आपण किंमत विचारतो मित्रांनो त्यामुळं नाही विचारत इकडं बाजार चला 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 बाय इकडं शेळ्या हे बा मित्रांनो इकडं मोठ्या शेळ्या गावरान जास्त वयस्कर शेळ्या आल्या काय करून बाजारात हे बा इकडं शेळ्या पूर्ण मोठ्या शेळ्या आहे आता किमती 17-18 जस पुढे त्यामुळे विचारायचं काम नाही मित्रांनो फक्त मी तुम्हाला बाजार दाखवतो खामगावचा मोठा बाजार पिल्लांचा लहान पिल्ले मोठे पिल्ले तर ज्यांना कोणाला खामगावला यायचं बुलढाणा जिल्हा शेगाव खामगावच्या पुढं शेगाव आहे तुम्ही शेगाव पण करू शकता तान्नी गजानन महाराजचं पण दर्शन होतं आणि आपलं तसंच आहे आज गजानन महाराजचं पण दर्शन झालं आणि खामगावचा बाजारसुद्धा आपण कवर करतो या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर इकडं क्वालिटी बघून घ्या तुम्ही मेंढरं अजून बकड्या अजून बोकडे अजून काय काय इथं त्यासारखं अजून 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 बकऱ्या बाजार बाय बोकडे मोठमोठे बोकडे ब्रीडिंगसाठी मस्त आहे राव लहान मोठे ते तिकडं मेंढरं आहे अजून इकडं बकऱ्या चलो आज पुरा बाजारच हिंडो आज हा मित्रांनो तर काय काय रेटचे काय काय नाही काय झालं भैया हां 9,000 अच्छा मस्त आहे बा हे इकडं बोकडे इकडं हे शिरोई क्रॉसिंग अरे नमस्कार भाऊ काय झाले बकऱ्या पाठी बोकडे का पाठी आहे पाठी का काय रेटचे आहे 11.5 सांगितले हो का कुठले आहे तुम्ही बुलढाण्याचे प्रॉपर मस्त आहे त्या बी घ्यायला ना त्याच्यात आहे त्याच्यात सगळे येते बरोबर त्याच्यात पहा मित्रांनो इकडं मग हे काय इकडं बाजार इकडे मोठं पट्ट्या मित्रांनो त्यामुळं अजून बाजार भरतोय त्यामुळं अजून लय मोठा बाजार आहे काय इकडं मराठीचं काम आहे पहा इकडं मेंढर बकड्या सगळे इथं राजस्थानी कोटा काही दिसलं नाही बरं का आपल्याला पहा इकडं बाजार एक नंबर बाजार मित्रांनो आता तर व्हिडिओ मोठा जरी झाला मित्रांनो तर बघा कारण काय होतंय त्यात वेगवेगळ्या शेळ्या आहे आणि वेगवेगळे नग आहे मेंढर पहा मेंढर काय किमतीचे मेंढर काय किमतीचे 13,000 नाही का
चलो बोकडे अजून पहा मित्रांनो, इकडं बच्चे बोकडे अजून हे पहा बोकडे. नमस्कार काका, काय रेटचे बच्चे, काय रेटचे? 28,000 सगळ्याचे. हो का, चांगले मस्त आहे. हे बा इकडं, हे इकडं बकड्या आहे. अजून काय काय रेटचे आहे, काय किंमत आहे? 16,000 बच्चे तिच्या खाली एक बोकड्या. हो का, हे काय रेटचे आहे, काय रेट? हां काय रेटचे? हो का, हे बोकडे आहे का? अच्छा अच्छा, चांगले गावरान आहे ना. तर चला मित्रांनो पुढं आता बाय, वेगवेगळा बाजार खूप मोठा आहे, त्यामुळे व्हिडिओ मी एकच बनवणार आहे. भाग 2 भाग 3 बनवायचा विषयच नाही. तर हे शिरोईचं बा इकडं बोकड्या, शिरोई इकडं गावरान, अजून इकडं बी गावरान आहे. आत्ताचे बाजार तर भरला आहे. मोठ्या मापात शेळ्या इकडं, मस्त शेळ्या. काय करायचे आहे काका या, कशा दिल्या? 16,000. हो का, किती वंदा आहे ती, किती वंदा आहे? तिसऱ्यांदा. गाब नाही दोन्ही बी, गाब नाही दोन्ही बी. हो का, कुठले आहे तुम्ही? चिचकडा. कुठं आलं ते? मुक्ता तालुका का? हे पिल्ले, हे बा पिल्ले केवढ्याच घेतले का दिले रे? द्यायचे केवढ्याला? हां हो का, दुधावरचे द्याय ना. बा इकडं बकऱ्या, अजून बा इकडे हे गावरान, अजून चालू आहे बाजार भरला. हे बा इकडं अजून हे बा बकऱ्या. मग काय काय कसं काय दिलं? यूट्यूब पे व्हिडिओ बनारा, व्हिडिओ. हाँ क्या क्या रेट के? 15,000 20,000. हो क्या, का के तुम? हो का, बा इकडं तुमच्या काय भैया कसं दिलं या? हाँ हो क्या, अच्छा अच्छा. हाँ बोलो, हाँ बोलो कीमत, ऐसी कीमत बोलने की 20,000. मोबाइल नंबर बोलने का. हाँ हाँ चलो ठीक आहे मित्रांनो. पा पिल्ले, हे पिल्ले काय करायचे, कसे काय दिले भैया पिल्ले? बोकडे 2 बोकडे केवढ्याचे? 10,000 सांगले दोन्हीचे 5,000. तुमच्या इकडे. हो का, पिल्ले तुमचे हो. काय काय किंमत? हा 12,000 तिन्हीचे. पिल्ले मस्त आहे. निवड राहिले तुम्ही, वाघाला निवड राहिले का? काय हे इकडे पहा, शे गावरान शे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्याची की तिसऱ्या त्याची का? केवढ्याची आहे? 20. हो का, पाठ बोकडे आहे का? हो का, बकरी बी गाभण आहे. हो का, 2 महिने. बर. पहा इकडं ह्या मोठ्या पूर्ण मोठ्या मापात शेळ्या आहे. पाहिले का शेळ्या सगळं भेटते. यूट्यूबला संध्याकाळी 6:30 वाजता तुम्ही पाहून घ्या डायरेक्ट. चॅनल सबस्क्राईब करून टाका आपलं तुम्ही, मोठा फोन असेल तर. संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ येऊन जाईल. खामगावचा पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत नाही इथं, खामगावला कोणी आहे ना. तर पहा इकडं, चलो तुम्हाला शिरोईच्या बकऱ्या दाखवतो. गाडी खाली झाली का ती? इकडं काय कोणाच्या आहे? इकडं दावण, इकडे दावण. हां सांगा किमती. 20,000 सांगितले, 13,000 सांगितले. हां आणि यायचे इकडं सगळ्या वाघाच्या बकऱ्या आहे. हो का, चांगल्या आहे बकऱ्या मस्त. पायाचं काम नाही, नाही जवानीची पाट आहे. काय किंमत लावली किची? काय किंमत याची? हो का, एकटा झाला का? हो का,
पाठ आणि दोन्ही संघ 25,000 चालेल. तेव्हा त्याला चलो बाजार हे इकडं चलो इकडं बा हे बा इकडं हे बकऱ्या इकडं अजून हे बा या बकऱ्या आहे. चलो बाजार 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 काय किमतीच्या काका या 27,000 एकीचे गाप नाही दोन्ही बी दोन्ही गाब नाही हाव किती महिन्याच्या 2 महिने घेतात जंजाली हाव का हो 5,000 हा मस्त शाळा आहे बा वाव एक नंबर शाळा आहे मस्त हाव का चांगलं आहे. चला इकडं तुमचं आहे का कशा काय आहे काय रेटचे आहे काय किमती आहे कुठे गेलं ते माणूस चांगलं आहे. इकडे बोकडे इकडे बकऱ्या इकडे बोकडे बा मस्त बोकडे इकडे बोकडे सौदे चालू आहे मित्रांनो लाईव्ह खरेदी काही कोणा केली नाही अजून त्यामुळं काही विषय नाही. आता इकडं पाहू या शाळा इथं अजून गावरान काय रेटच्या पाहिजे या त्याला हिंदी कोणाला हिंदी समजत नाही कोणाला मराठी समजत नाही त्यामुळं काहीच नाही मावली. तर चलो शिरोई शेळ्या आहे बा याच्यात शिरोई शेळ्या भरल्या इकडे पिल्ले भरले इकडं बा हे बा पूर्ण मोठ्या शेळ्या आहे मित्रांनो पिल्ले हे पिल्ले इकडं पिल्ले गापणी शेळ्या आहे पिल्ल्यावाले शेळ्या आहे ते बा पिल्ले हे शिरोईचे बच्चे इकडं हे शिरोईचे बच्चे पहा मित्रांनो शिरोईचे बच्चे इकडं मोठ्या मोठ्या शेळ्या पालत्या का हां मित्रांनो पालत्या का या पालत्या वाटतं डबल आलो का ते जाणतो इकडं बा या बा शेळ्या एक नंबर बोला 30 मस्त शेळ्या इकडे बा परत गावरान क्रॉसिंग म्हणजे ओरिजिनल पण आहे ओरिजिनल शिरुई पण आहे क्रॉसिंग शिरुई आहे. तर कोटा काही दिसली नाही मित्रांनो याच्यामध्ये कोटा सोजत काही बहुतेक आली नाही. बाजार खूप मोठा आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल डायरेक्ट त्यामुळं आता बघा तुम्हाला परत दाखवून देतो शेळ्या अजून कोटा तर काही नव्हती बाजारात दिसली नाही आपल्याला शिरोई दिसली गावरान शेळ्या दिसल्या उस्मानाबादी पण नाही ती बाजारामध्ये आलेली अजून इकडे पिल्ले अजून काय काय दिलं भैया दादा हे 6,000 रुपयानं बंदे सर सगळं हाव का पट्टीच पट्टी डायरेक्ट पट्टीची पट्टी हाव का बरं बरं भाव बकऱ्याचे पडले आता सध्या पडले हो खायला आमच्याकडे तर महाग आहे कुणीकडले तुम्ही सिलोट चालू का यायची काय किंमत आहे भैया त्याची का 5.5 न दे बिल्ल हाव का 5.5 न द्यायचे फक्त सगळे ते बिल्ल एक नंबर पिल्ले आणि हे माणूस बी गप्पा ते माणूस बकराय मांगा बरं आहे मग खाऊन पिऊन कोण पिऊ तान्नी जय गजानन पहा मित्रांनो इकडं गावावर बकराय परत आय थिंक आपण इकडे राऊंड मारलाय बहुतेक तर त्यामुळं आता आपण व्हिडिओ थांबून घेऊ इथंच. तर बघू शकता ज्यांना कोणाला यायचे खामगाव बाजार जवळ आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर बाजारात चांगल्या शेळ्या आलेल्या चांगल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या म्हाताऱ्या तर नवट्या शेळ्यापासून म्हाताऱ्या शेळ्यापर्यंत बकऱ्या आलेल्या आहे बाजारात. त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि ज्यांना कोणाला खामगाव बाजार जवळ असेल त्यांनी नक्कीच खामगाव बाजारला भेट देऊ शकता. तर भेटू परत कारण याच्यानंतर आपलं काही खामगावला येणं होणार नाही कामात कामालो आपण शेगावून येतं त्यामुळं दोन्ही कामं जमलेत. तर भेटू परत दुसऱ्या बाजारामध्ये एखाद्या. तर धन्यवाद मित्रांनो.